वडिलांना भेटल्यावर राजाभाऊ वाजे भाऊक झालेत. शिंदेंसोबत जाण्यास राजाभाऊच्या वडिलांचा नकार होता. राजाभाऊंनी वडील प्रकाश वाजे यांचा शब्द पाळलेला आहे. राजाभाऊ वाजे नाशिकच्या सिन्नरच्या घरी परतले. वडिलांच्या भेटीनंतर राजाभाऊ वाजे भाऊक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे एकमेव एकनिष्ठ खासदार म्हणून त्यांच्या संदर्भात संजय राऊतांनी देखील त्यांचं कौतुक केलं. विविध ऑफर असताना देखील राजाभाऊ वाजे यांनी त्या सर्व ऑफर धुडकावून लावल्या आणि ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला. कशा पद्धतीनं त्यांना ऑफर आलेल्या होत्या या संदर्भात त्यांच्या वडिलांनी देखील माध्यमांना माहिती दिलेली आहे. स्वतः राजाभाऊ वाजे यांनी देखील त्या संदर्भातली भूमिका स्पष्ट केली आणि त्यानंतर आपल्याला ठाकरेंसोबतच राहायचं असल्याचं त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं होतं आणि त्यामुळं आपण ठाकरेंसोबत शेवटपर्यंत राहणार अशी भूमिका देखील राजाभाऊ वाजे यांनी मांडलेली आहे. आणि त्यानंतर आता नाशिकमध्ये परतताच त्यांचं जंगी स्वागत देखील झाल्याची ही दृश्य आपण पाहत आहोत. शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वाजेंच्या समर्थकांनी त्यांचं नाशिकमध्ये परतताच जंगी स्वागत केलं आणि वडिलांना भेटल्यानंतर राजाभाऊ वाजे आपल्याला काहीसे भाऊक झालेले देखील पाहायला मिळाले. आम्हाला